त्यांचा निश्चय हा कायम असतो, ठाम असतो, परंतु ते तुमच्या हिमतीवरती पुढे चालले तर आपण सर्वांनी त्यांना सहभाग द्यायचा, साथ द्यायची आहे. कुणाला जरी आज जमणार असेल तर उद्या जमणार नाही. ज्या दिवशी आपल्याला त्या दिवशी आपण मंत्रालयामध्ये ज्यांना होईल त्यांना शक्य नाही इथं आपण उपस्थित दाखवायची आहे. विश्वजित गायकवाड, निर्मला कसारे, वर्षा मुंडे, अनिता राणे, सुजाता कामते, शिवराजराव कोलकांबळे, विमान महाडे, शांताबाई जाधव, सुमन खंडारे, ऋतिकाबाई कांबळे, पार्वती कांबळे, रमाबाई खंडारे, अनिता खंडारे, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया उपशाखेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि हा लढा तुमचा अविरत ठेवा, त्याचा आमची साथ राहणार, कायम स्वरूपी राहणार. आर्थिक नसेल तरी शारीरिक सदांची राहणार. आणि तुमचा लॉंग मार्च ज्या दिवशी मुंबईमध्ये मतदान घडले त्या दिवशी मी एक शाखा देतो की कमीत कमी कसारा विभागातून आपल्याकडं संबंध हा जवळजवळ मला वाटतं 26-27 वर्षाचा लोकसभा भाग आहे. इथून बरेचसे लोक आपल्याकडे येतील आणि आपल्या या चळवळीमध्ये सहभागी होतील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि एक शेवटची घोषणा देतो. बाबासाहेबांनी सांगितलं इतिहास लिखने वाला इतिहास भूलने वाला इतिहास लिख नहीं सकता. जो खुद का इतिहास भूलते हैं वो इतिहास नहीं लिख सकते. त्यासाठी आपण आपला इतिहास वाचला पाहिजे. सरांनी सांगितलं, कबडे सरांनी लिडरसाठी लॉंग मार्च काढला होता. लिडर्स एक पुस्तक होतं बाबासाहेबांनी लिहिलेलं, त्याच्यावरती काही बनवाद्याने आक्षेप घेतला होता. तेव्हा तो लॉंग मार्च विदर्भातून निघाला. ही दुसरी ऐतिहासिक घटना आहे. तर मी विनंती करेन सर्वांना की आपण सर्वांनी या लॉंग मार्चसाठी मदत करायची आणि त्यांना सहकार्य करायचे. जेवढा तरुण शक्य होईल लॉंग मार्च त्या दिवशी पोहोचेल. साहेब आता 14 हे बाबांची जयंती साजरी करायची. आपले सगळे कार्यकर्ते व्यस्त आहेत, तरी पण आम्ही तुम्हाला सांगतो, शापी देतो की आम्ही तुम्हाला मंत्रालयामध्ये भेटूच तुम्ही साक्षी देतो. आणि आपल्याला जो अल्पहार आमचे सर्व महिला पण आहेत. हिमाच्या लेखीचा रमायच्या लेखी आमच्या संघ पाहिजे त्याची ताकद वाढणार नाही. लॉंग मार्चसाठी मेहनत घेऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो, स्वागत करतो. आमच्या महिला ज्या जमा झाल्या त्यांचं मी स्वागत करतो. आणि आपल्या जेवढं शक्य होईल तेवढं या लॉंग मार्चला आपण मंत्रालयात जाण्याचे प्रयत्न करू. आपण सर्व सोबत राहा एवढी साथी देतो. आणि सर्व विरोध आता आलेल्या लोकांना थोडा आराम करू द्या एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो.